बोलता बोलता तुम्ही डाएट कॅफे बद्दल बोलला. हा एक इनिशिएटिव्ह तुम्ही सुरू केलेला आहे मी जे पण आपलं बोलणं. साताऱ्यामध्ये डाएट कॅफे चालवत आहे हम्म. की ज्यामध्ये आपण काय करतोय की आहार तक्ता लिहून दिल्यानंतर काही गोष्टी किंवा काही रेसिपीज आम्ही स्पेशली त्या माणसांना देत असतो. मग अशा वेळेस शहरामध्ये किंवा बऱ्याच वेळा आपण बघतो की घरामध्ये त्या एका व्यक्तीसाठी तसं आहार करणं थोडंसं कॉम्प्लिकेटेड होतं हम्म. किंवा टाइम कन्झ्युमिंग असतं. मग अशा वेळेस जर ते रेडीमेड असेल आणि शिवाय ते वर्क प्लेसला जर तुम्हाला हवं असेल तर त्या ठिकाणी आपण डाएट कॅफे म्हणून तुम्ही ऑनलाईन मागवू शकता किंवा तिथे तुम्ही काय करताय जंक फूड न घेता कोणतं तरी तेलकट तळलेलं डालडा वापरलेलं तेल हे न वापरता त्या ठिकाणी तुम्ही फ्रेशली सर्व असं ते डाएट कॅफेमध्ये न्यूट्रिशनिस्ट डिश दिली जाते की ज्यामध्ये तुम्ही सांगू शकता की मला मी नॉनव्हेज खात आहे आणि नॉनव्हेज मध्ये मला इतके इतके प्रोटीन्स असलेलं डाएट पाहिजे, त्याच्यामध्ये सॅलड किती हवा आहे त्याचे तुम्ही प्रमाण देऊ शकता आणि त्यामध्ये न्यूट्रिशनिस्ट सुद्धा असतात तिथे की ज्या सगळं डाएट हे प्रिस्क्राईब करून देत असतात आणि त्या व्यक्तीला कशा प्रकारचं जेवण हवं आहे कशा प्रकारचं जेवण दिलं पाहिजे याच्याबद्दल त्यांना कन्सल्ट करत असतात. त्यामुळे कधी पण आजकाल जी संकल्पना आहे डाएट कॅफेची ती आणखी जर वाढवली आपण तर आपण जंक फूड किंवा क्रॅश डाएट न करता आपण चांगल्या प्रकारचे डाएट करतो. क्रॅश डाएट साठी सुद्धा एकच तो विषय आहे की आपण ते जे काही डाएट आहे ते तयार करायला वेळ तेवढा देत नाही आणि वेळ दिला नाही तर मग ते खाऊच नको किंवा त्याच्याऐवजी वेगळंच काहीतरी खायचं या संकल्पनेमुळेच ते क्रॅश डाएट होत आहे. तर क्रॅश डाएट टाळण्यासाठीच आपण डाएट कॅफे सुरू करूया आणि आज मी सगळ्यांना हीच विनंती करते की सातारा सारख्या ठिकाणी जर मी डाएट कॅफे चालवत आहे तर आज पाश्चिमात्य देशांसारखं आपल्याही भारतामध्ये ही संकल्पना सुरू करावी आणि जास्तीत जास्त पोषण तत्व असलेलं अन्न आपण रोज फ्रेशली खावं आणि फ्रेशली ते सर्व करावं. यासाठी मी आजच्या पिढीला विनंती करते की त्यांनी डाएट कॅफेचा नक्कीच उपयोग करून घ्यावा किंवा मोठ्या प्रमाणात हा व्यवसायही तुम्ही सुरू करू शकता. मग हे डाएट कॅफे बद्दल जर कोणाला माहिती हवी असेल तर मग त्यांनी तुम्हाला कॉन्टॅक्ट करू कुठे करू शकतात? तर मी डायटिशियन आर्या पेंढारकर फिटवेल हेल्थ या नावाने मी डाएट कॅफे चालवत आहे की ज्याच्यामध्ये माझा नंबर आहे 9271581746. यामध्ये मी संपूर्ण डाएट कॅफेमध्ये लिक्विड डाएट कसं असावं की ज्यामध्ये ग्रीन टी पासून उसाचा रस लिंबू पाणी लिंबू सरबत हे लिक्विड डाएट नंतर जे काय आपले पूर्वीचे मसाले आहेत ज्याच्यामध्ये हळद असेल जिरे असेल ओवा असेल यापासून कसे चटणी तयार करू शकतात यापासून कसे स्पायसेस तयार करू शकतात चाट मसाला सारखे तर अशा गोष्टी मी करून देत आहे. त्याचबरोबर नॉनव्हेज म्हणजे चिकन आणि मटन हे जे काय आहे याचं जे काही सेवन करतात त्यांच्यासाठी माझे एक सहकारी आहेत तेही हा डाएट कॅफे मध्ये मला हेल्प करत आहेत तर त्यांच्याकडनं मी घेत असते. आणि बाकी ठिकाणी पनीर म्हणजे पनीर हे जे काय आहे ते सेमी याच्यामध्ये केलं जातं सेमी कुक केलं जातं आणि जे काय सॅलड आहे तर ते टोफू सॅलड म्हणजे पनीर किंवा टोफू हे ऑप्शन्स आपण व्हेजिटेरियन मध्ये दिले जातात. त्यानंतर साखरेचा वापर न करता आपण त्याच्यामध्ये हनी किंवा गुळ याचा वापर केला जातो. मिठाचा वापर न करता आपण त्याच्यामध्ये टोमॅटोचा वापर केला जातो आणि लिंबाचं जे काय रस आहे लिंबाचं रसाचा आपण वापर केला जातो. तर अशा प्रकारे आपण वजन करून ते जे काय आहे ते पॅक फूड केलं जातं आणि लगेच रेडीमेड ते सेव्ह केलं जातं. अशा प्रकारे हा डाएट कॅफे आपण चालवत आहोत. तर जर कोणाला यामध्ये इंटरेस्ट असेल तर आपण नक्की कॉन्टॅक्ट करा आर्या पेंढारकर यांना. जसं यांनी त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिलाय तुम्हाला आमच्या स्क्रीनवर पण तो दिसेलच आणि नक्की सातारामध्ये जर इफ यू डोंट माइंड काही चार्जेस वगैरे पण आहेत त्याचे कारण लोकांना एवढं ऐकल्यावरती एकच प्रश्न त्यांच्या मनात येईल की एवढं सगळं छान छान आहे तर काय त्याचे चार्जेस असतील तर ते पण एकदा. लिक्विड जे आहे तर ते अगदी आपल्याकडे 25 रुपयापासून सुरुवात आहे. लिक्विड मध्ये आपण ग्रीन टी वगैरे जे घेतो त्यासाठी परंतु जे पूर्णपणे लंच किंवा डिनर जो असतो तर तो आपल्याकडे साधारणतः 200 रुपयापासून सुरुवात आहे. ज्यामध्ये जर समजा तुमचं प्रोटीन इंटेक जास्ती असेल किंवा ज्यामध्ये आपण इतर पचनांचे जे काही विकार असेल समजा कोणाला तर त्यामध्ये जे काय आपण मसाल्यांचा वापर करतो तर त्यासाठी ती जे काय कॉस्ट आहे ती आपण इन्क्रीज होते. त्यामुळे ते 250 ते 300 पासून सुरुवात आहे त्याची. आणि महत्वाचं म्हणजे जे काय थेरॅप्युटिक डाएट आहे की ज्यामध्ये एखाद्या व्यक्तीला हॉस्पिटलाइज केलेला आहे आणि हॉस्पिटलाइज केलेल्या माणसाला आपल्याला डाएट जर द्यायचं असेल तेही आपण रेडी टू प्रिपेअर देऊ शकतो आणि त्या हॉस्पिटलमध्ये आपण
त्यांना प्रोव्हाइड करू शकतो. तर अशा प्रकारे थेरप्युटिक डाएट म्हणजे एखादा जो पेशंट असेल त्याने तर ते डिस्क्राईब केलेलं डाएट आहे ते तंतोतंत फॉलो केलं पाहिजे. नंतर लक्षात घ्या आपला प्रत्येक विकार हा अन्नापासून सुरुवात होतो आणि अन्नावर संपतो. संपतो. जर तुमच्या शरीरामध्ये काही बदल झालेले असतील तर आपण थोडंसं आहारामध्ये बदल केला पाहिजे. त्याचबरोबर आपलं जे काही मेडिसिन्स आहे किंवा आपला व्यायाम आहे तो चालू ठेवला पाहिजे आणि चांगलं न्यूट्रिशनिस्ट जेवण घेतलं पाहिजे. जीवन